थांबा. जर स्वामींवर विश्वास असेल तर नक्की ऐका. स्वामी तुमचं ऐकत आहेत. पैसा मागू नकोस बाळा, संधी माग. आजकाल प्रत्येकजण पैशासाठी धावत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच विचार, आणखी पैसा कसा मिळेल. कधी नोकरीचा ताण, कधी EMIची चिंता, कधी घर खर्च, कधी मुलांचं शिक्षण. आणि मग आपण स्वामींसमोर जाऊन म्हणतो, स्वामी मला पैसा द्या. पण बाळा, जर पैसा मिळालाच असता तर जगात प्रत्येक श्रीमंत माणूस आनंदी असता. पण तसं आहे का? नाही ना. कारण आनंद फक्त पैशात नसतो. श्री स्वामी समर्थ सांगतात, बाळा पैसा मागू नकोस, तर अशी संधी माग जी तुला आयुष्यभर पैसा कमवायला शिकवेल. एका शेतकऱ्याचा विचार कर. तो स्वामींकडे जाऊन ऊस मागतो. जर त्याने शेतच तयार केलं नसेल तर पाऊस पडून काय उपयोग. तसंच अनेक लोक यश मागतात, पण संधी आल्यावर घाबरतात, कामात टाळाटाळ करतात आणि मग म्हणतात, माझं नशीब खराब आहे. बाळा, तर नशीब खराब नसतं. कधीकधी आपण संधी ओळखण्यात उशीर करतो. तुला आठवतं का रे, तुला याआधी कधी कोणीतरी नवीन काम सुचवलं होतं? कधी एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली होती? कधी एखादा कोर्स शिकण्याची संधी आली होती? पण मनात भीती आली, जमलं नाही तर, लोक काय म्हणतील, आणि तिथेच संधी निघून गेली. स्वामी सांगतात, भीतीतून निर्णय घेऊ नकोस, विश्वासातून निर्णय घे. कारण संधी नेहमी मोठ्या आवाजात येत नाही, ती अनेकदा छोट्या दारातून येते. आणि जे लोक त्या छोट्या दारातून आत जातात तेच एक दिवस मोठं आयुष्य जगतात. म्हणून आजपासून स्वामींकडे असं माग, स्वामी मला लाखो रुपये देण्यापेक्षा योग्य संधी ओळखण्याची नजर द्या. मला श्रीमंत बनवण्यापेक्षा मूल्य निर्णय करण्याची बुद्धी द्या. मला शॉर्टकट नको, योग्य मार्ग दाखवा. कारण जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा ते फक्त पैसा देत नाहीत, ते अशी दारं उघडतात जिथून समृद्धी, आत्मविश्वास आणि यश एकत्र येतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, स्वामी मला योग्य संधी ओळखण्याची बुद्धी द्या. आणि स्वामीं भक्तांना हा व्हिडिओ